आज मी रोजच्या वेळेपेक्षा जरा लवकर उठले, कारण आज मला घरामध्ये जास्तीचं काम होतं आणि ते काम करण्यासाठीच आज मग जरा लवकर उठून माझं आवरलं. आणि हा पहा आमचा सिंगम असा कंपाऊंडवर गेटवर इतका फिरत राहतो, काय शोधतो कुणास ठाऊक. पण एवढं आहे की गेटच्या आतमध्ये काहीही किडा वगैरे येऊ देत नाही. आणि त्यानंतर आहे ना, छान अशा दिवसाची माझी सुरुवात झाली. लेकरांचं मी टिफिन वगैरे आवरून दिलं, त्यांचं देखील आवरलं. आणि स्तुतीला आज शाळेमध्ये चिवडा देखील न्यायचा होता, कारण तिच्या मैत्रिणी आणि ती छान असा चिवडा खाऊन टाकतात. आणि जास्त दिवस चिवडा ठेवणं पण तितकं चांगलं नाही. लेकरं खाऊन घेतात तर ही चांगलीच गोष्ट आहे. आता तिने चिवडा वगैरे तिचा सगळा तिच्या तिच्या डब्यामध्ये भरला आणि शाळेचं त्यांचं सगळं आवरलेलं आहे. आणि आता वाजले होते 8:15. तर त्यांचा व्हॅन यायचा देखील टाईम झालेला होता. आणि सकाळी आहे ना, वातावरण इतकं खराब होतंय, सगळं आभाळ वगैरे, कधी थेंब थेंब पाऊस पण पडतोय, असं चालू आहे वातावरणाचं. खरं तर आता थंडी पडायला पाहिजे या महिन्यामध्ये, पण तसं काही होत नाही. वातावरण जरा वेगळंच होतंय आणि या वातावरणामुळे देखील घरातली कामं देखील जास्त वाढून जात आहे, असं मला वाटतंय. आणि त्यानंतर आहे ना, इथे छान असं लेकरांचं आवरून झालंय आणि ते रस्त्यावरती व्हॅनची वाट बघत आहेत. आणि व्हॅन देखील त्यांची टायमावरती आज आलेली आहे. लगेचच मुलं आता शाळेत जातील आणि पुढचे 6 तास तरी लेकरं नसल्यावरती घरात शांतता राहते. आणि या शांततेच्या वातावरणात मग अशी जी काही जास्तीची कामं आहेत ना, तर मग ती पटपट होतात. नाहीतर मग लेकरं मध्ये-मध्ये करतात. आणि खरं तर आहे ना, जास्तीच्या कामामध्ये हे गहू नीट करायचं काम मला आज लागलं. कारण गव्हामध्ये किडे झालेले होते आणि 1-2 किडे मला फरशीवर देखील दिसत होते. म्हणून मग तातडीने हे काम मी करायला घेतलं. नाहीतर नाही केलं ना, एकदा जर गव्हाला जास्त किडा लागला ना, मग तो काही जास्ती निघत नाही आणि मग त्याचा वैताग होऊन जातो आपल्याला. म्हणून आहे ना, हे गहू नीट करायचं काम मी सकाळ-सकाळ लेकरं गेल्याच्या नंतर लगेचच करायला घेतलं. आणि छान असे गहू अगोदर चाळून घेतले आणि गव्हात पुन्हा किडा नाही व्हावा ना, तर याच्यासाठी देखील एक छानसा उपाय केलाय. आणि तो देखील मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण सगळ्यात अगोदर तर गहू चाळून घेतले. चाळल्यामुळे काय झालं, जे किडे आहेत का ते खाली पडले. आणि त्यानंतर मात्र अर्धी-अर्धी गोणी मी गहू दोन्ही गोण्यांमध्ये भरून घेतले. आता हे जे पॅकेट आहे ना, तर यांनी मला आणून दिलंय. तर याचं नाव आहे सेल्फॉस. आणि याच्यामुळे काय होतंय ना, जे गव्हाचे किडे आहेत का ते पळून जातात आणि गव्हामध्ये किडा राहत नाही. तर हे असं पॅकेट आहे. आणि या पॅकेट जे आहे का, याला आपल्याला पुन्हा एकदा खोलायचं आहे आणि त्या पॅकेटमध्ये अजून एक पुडी निघते छोटीशी. म्हणजे अजून एक पॅकेट निघतं. आणि हे जे पॅकेट आहे का, आपण या गोणीमध्ये बरोबर मधोमध ठेवून द्यायचं. आणि तर मग मी तेच बघत होते त्याच्यावर काय लिहिलंय, काय नाही. तर त्यांनी सांगितलेलं होतं, हात वगैरे व्यवस्थित धुवा हे वापरल्याच्या नंतर, असं-तसं त्याच्यावरती भरपूर सगळं काय-काय लिहिलेलं होतं. पण मग मी काय केलं, सगळे गहू चाळलेले होते ते अर्ध्या-अर्ध्या गोण्यांमध्ये भरले आणि अर्धी गोणी आली ना, तर मग ती पुडी ठेवून दिली. आणि त्याच्यानंतर मग मी परत गहू भरायला लागले. तर ही ही जे पॅकेट आहे ना, मी याच्या अगोदर गेल्या वर्षी पावसाळ्यात वापरलं होतं आणि याचा मला फायदा झाला होता. खरं तर आहे ना, आपण ऊन वगैरे देऊनच आपण आपलं धान्य व्यवस्थित ठेवायला पाहिजे. पण कधी-कधी काय होतं ना, आपला नाईलाज होतो आणि आपल्याला धान्यामध्ये या सगळ्या वस्तू, या सगळ्या वापराव्या लागतात. खरं तर हे सगळं वापरायला नाही पाहिजे. पण आता कधी-कधी होतं ना आपल्याला, का आपला नाईलाज असतो. बाहेर ऊन पडत नाही, किडे तर धान्याला लागलेलेच असतात. असं काहीतरी होऊन जातं आणि त्यामुळे आहे ना, मग कधीतरी हीच गोष्ट आपल्याला व्यवस्थित वाटते. आणि म्हणून मी देखील काय केलंय इथं, या ज्या पुड्या आहेत ना, व्यवस्थित पॅकेट या गोणींमध्ये भरून ठेवलं. आता 5-6 महिने तरी याला काही किडा वगैरे लागणार नाही. आता मात्र मुलं येण्याची वेळ झालेली होती आणि त्यांना शाळेतून आले ना, काही ना काही खायची सवय लागलेली आहे. तर त्यांच्यासाठी पौष्टिक पण चटपटीत असं मला काहीतरी नेहमी बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण कसं आहे ना, लेकरांना चांगलंच खायला लागतंय आणि थोडंसं पौष्टिक जर दिलं ना, लहानपणापासून त्यांना अशी थोडीशी सवय लागली का, मग ती मोठेपणी देखील त्यांना लागून जाते आणि ते देखील त्यांच्या आहारात हेल्दी पौष्टिक असंच जेवण घेत जातील, असं मला वाटतं. आणि त्यानंतर आहे ना, सकाळची जी भांडी राहिली होती, तर ती मी घासून घेतली. आता छान अशा 2-3 शिट्ट्या मी या मकाच्या कणिसाला काढून घेतल्या कुकरमध्ये आणि ते छान शिजले. आणि शिजल्याच्या नंतर आहे ना, तोपर्यंत तर लेकरं पण शाळेतून घरी आलेली होती. आणि हातपाय वगैरे त्यांनी धुवून घेतले, फ्रेश झाले. आणि मग त्यांना मी पटकन मकाचे कणीस खाण्यासाठी काढले. आणि यावेळेला आहे ना, मला देखील थोडीफार भूक लागते. कारण कसं होतं ना, आपण पण दिवसभर काम करत राहतो आणि लेकरांसोबत आहे ना, आपण पण अशा पौष्टिक गोष्टींवरती
काहीतरी खाऊन घ्यायचं आणि त्यांच्यासोबत आहे ना, आपण पण आपल्या हेल्थची काळजी घ्यायची, आपल्या स्वतःची काळजी घ्यायची. कारण दिवसभर आपण घरामध्ये इतकं सगळं काम करत असतो ना, तर मग आपण पण आपली स्वतःची काळजी घ्यायची. जशी आपण घराची, लेकराची काळजी घेतो ना, तसंच स्वतःची देखील लेकरांसोबत अशी काळजी मी घेत असते आणि छान असं बाहेर अंगणात बसलेलं होतं. मोकळी हवा चाललेली होती आणि छान गरम-गरम मकाचे कणीस आहेत ना, तर लेकरं इथे खात होते आणि अजून मकाचे कणीस जर आपल्याला चटपटीत करायचे असले ना, तर मकाच्या कणसाचे जे दाणे असतात ना, तर ते काढायचे आणि शिजलेले असतात ना, तर मकाचे कणसाचे दाणे पटकन निघतात आणि जर नाही निघले, तर मग थोडेसे चाकूने त्याला काढायचे आणि ते पटकन निघून जातात आणि त्यानंतर आहे ना, जरासा लिंबाचा रस, लाल तिखट वगैरे चटपटीत मसाला असता सुके मसाले, तर हे त्यामध्ये टाकायचे. एकदम छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर खायचं. खरं सांगते, इतकं छान लागून जाते हे मक्याच्या कणसाचे दाणे आणि शिवाय आहे ना, लेकरं चिप्स, बिस्किट वगैरे आपल्याला काही मागत नाही आणि या सगळ्या गोष्टीला वेळ देखील कमी लागतो असं मला वाटतं. गेल्या 7-8 दिवसापासून ड्रेस आणून ठेवलेत कुर्ती आणि त्याला काही फिटिंग करायला जमेना. घरात काही ना काही छोटं मोठं काम निघतच राहतं, म्हणून ते काम मात्र मागच राहून जातं. आज मात्र ते काम मी मनावर घेतलंय आणि पटकन आता जाते आणि छान अशी त्यांना फिटिंग करून आणते. लेकराचं खाणं-पिणं झालेलं होतं आणि माझं देखील घरातलं काम आवरलं. त्यांना ट्युशनला पाठवलं आणि मग मी मात्र लगेच निघले. म्हटलं हे काम आता आज करूनच घ्यायचं. म्हणजे कसं एकदा आपण मनावर घेतले ना ही सगळी कामं, तर मग ते पटकन होतात. नाहीतर मग ती घरामध्ये तशीच पडून राहतात. तर छान असे मी या ड्रेसला आहे ना फिटिंग वगैरे त्या ताईंकडून करून घेतलं आणि मशीन पण जराशी जवळच आहे घरापासून, तर इतकं काही वाटत नाही. पण जवळ असून देखील आपण ते आपलं काम मागं पडत असतं आणि पण आज ते काम मी पूर्ण केलं. ही सगळी घरातील छोटी-मोठी काम करता-करता कधी सायंकाळ होते आणि स्वयंपाकाची वेळ होते कळत पण नाही. आणि आज स्वयंपाकामध्ये छान असं मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे. कारण संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये ज्वारीची भाकरच बनते आणि त्याच्यासोबत आहे ना छान अशी काळ्या मसाल्यातील वांग बटाट्याची भाजी देखील मी इथे बनवून घेतली. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.